गेलो गणेशच्या स्टुडिओला आणि त्यांचं कम्प्युटरचं काम दिलं सोडून मी माझेच फोटो काढत बसलो. आमच्या रांजणगावमध्ये ना इलेक्शनचा माहोलच वेगळा झाला मित्रांनो. चला सविस्तर सांगतो. त्या आधी एक गेमिंग लॅपटॉपची ऑर्डर आली. आपण लॅपटॉप आणायला जाऊ कारण कस्टमर आलाय लासवरून, त्यामुळे एकदम बेस्ट लॅपटॉप द्यायचं त्यांना. कस्टमर म्हणलं तुमचं नाव ऐकून आलोय, आम्हाला सिटीतल्या प्राइस मध्ये लॅपटॉपची प्राइस करून द्या. म्हणलं चला देतो. सिटीमध्ये जात असताना सकाळपासून रस्त्यावर काम करणारे हे लोक पाहिले, न थकता न तक्रार करता फक्त आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतात. पण असा संघर्ष समजायला अशा माणसाकडे बघावं लागतं. अडचणी तर येणारच आहे, पण आयुष्यात कधी हार मानायची नाही, कारण संघर्षाशिवाय सक्सेस नाही. खचू नका, उद्याचा दिवस नक्की चांगला असेल. आता लॅपटॉप घेऊन परत शॉपकडे निघालो. शॉपवर गेलो, लक्षात आलं जेवण बाकी होतं. थोडा उशीर झाला, पण 5:30 वाजल्या जेवणाला. तेवढे सागर दादा आणि जयेश दादा आले. थोड्याशा गप्पा मारल्या, लॅपटॉप बद्दल माहिती दिली. नंतर लॅपटॉप अनबॉक्स केला आणि कम्प्लीट इन्स्टॉलेशन करून दिलं. आपल्या टॉपिक कडे होतोय. रांजणगावमध्ये प्रत्येकाला विचारतोय तुमचा नेता कोण, कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आपल्या गावचा नेता कोण आहे ते. गणेश फोटो स्टुडिओला जात असताना महेश तायडे भेटला त्या ठिकाणी. महेशला हाय केला आणि आतमध्ये गेलो. गणेशचा भाऊ बजरंग काम करत होता. आत गेलो, स्टुडिओ बघितला कसा आहे ते. त्या ठिकाणी खुर्ची होती, मस्त चेअरवर बसलो. मग मला लक्षात आलं मस्त या खुर्चीवर बसून आपण फोटो काढूया. मग काय भाऊ गणेश रावला म्हणलं चल घे कॅमेरा काढ फोटो. म्हणलं रावास